महाराष्ट्रातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी आणि सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांसाठी आज एक मोठी आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने दिनांक 1 जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात 3% वाढ लागू केली आहे. या वाढीनंतर न्यायिक अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता 55% थेट 58% वाढला आहे. या निर्णयाचा फायदा केवळ कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे न्यायव्यवस्थेत सेवा केलेल्या अधिकाऱ्यांना पेन्शनच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळणार आहे. शासनाकडून या संदर्भात अधिकृत ज्ञापन जारी करण्यात आले असून त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आलेल्या या वाढीचा परिणाम वेतन आणि पेन्शन या दोन्हीवर लागू राहील. शासनाच्या आदेशानुसार वाढीव भत्ता देताना सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून वेतन व पेन्शनचे आकडे अद्ययावत केले जातील. यासाठी संबंधित कार्यालयांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. जरी वाढीचा प्रभाव 1 जुलैपासून लागू असला तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम ऑगस्ट महिन्याच्या वेतनपत्रकात दिसून येईल. त्यामुळे ऑगस्टपासून अधिकाऱ्यांच्या खात्यात वाढीव भत्त्याची रक्कम जमा होणार आहे. न्यायिक अधिकाऱ्यांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की हा निर्णय शासनाने योग्य वेळी घेतला असून त्यामुळे न्यायिक सेवेतील अधिकाऱ्यांचा मनोबल वाढेल. या निर्णयामुळे सरकारवर काहीसा आर्थिक भार येणार असला तरी कर्मचाऱ्यांचे समाधान हेच शासनाचे ध्येय असल्याचे सूत्रांनी सांगितले. अंदाजे 10 कोटी रुपयांहून अधिकचा अतिरिक्त वार्षिक खर्च या वाढीमुळे शासनावर येईल. मात्र त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. न्यायिक अधिकारी हा समाजातील एक प्रतिष्ठित वर्ग असून त्यांच्या कार्यामुळे राज्यात न्यायदान प्रणाली अधिक मजबूत राहते. त्यामुळे शासनाकडून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी असे निर्णय घेणे अत्यावश्यक ठरते. महागाई भत्त्यातील ही वाढ ही केवळ आकडेवारी नाही, तर ती न्यायिक अधिकाऱ्यांच्या जीवनात आर्थिक दिलासा आणि स्थैर्य घेऊन येणारी बाब आहे. वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी त्याच्या उत्पन्नात होणारी ही थोडीशी वाढ सुद्धा महत्त्वाची ठरते. विशेषतः सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक आहे. पेन्शनवर अवलंबून असलेल्या निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना या वाढीमुळे दर महिन्याला काही शे ते काही हजार रुपयांचा अधिक लाभ मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चावर सकारात्मक परिणाम होईल. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र शासनाने शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात सातत्याने वाढ केली आहे. जानेवारी 2024 मध्ये 4% वाढ झाल्यानंतर आता जुलै 2025 मध्ये 3% वाढ करण्यात आली आहे. यावरून शासन कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे हे स्पष्ट दिसते. शासनाच्या या पावलाचे इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर देखील सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण न्यायिक विभागाला मिळालेल्या या वाढीमुळे इतर शासकीय कर्मचारी संघटनाही आगामी काळात आपल्या भत्त्याबाबत मागण्या करू शकतात. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ही वाढ म्हणजे दिवाळीपूर्व भेटच ठरली आहे. महागाईच्या या काळात पेन्शनधारकांसाठी मिळणारी प्रत्येक वाढ महत्त्वाची असते. ती त्यांना जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी आणि आवश्यक खर्च भागवण्यासाठी उपयोगी ठरते. शासनाकडून ही वाढ लागू केल्यामुळे निवृत्त अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. न्यायव्यवस्थेत दीर्घकाळ काम केलेल्या अधिकारी वर्गाने या निर्णयाचे स्वागत करताना शासनाचे आभार मानले आहेत.